जस्ट बॅक फ्रॉम 24 hours ड्युटी. आता लगेच घरी जाऊन आंघोळ करून फटाफट नाश्ता करून परत क्लिनिकला जायचं आहे. सो बॅक टू बॅक ड्युटीज आहे, पण उद्या सुट्टी आहे. सो थोडंसं टायरिंग होतं आणि थोडं आरामाची गरज आहे. गुड मॉर्निंग. झाली एक्सरसाइज? एका फ्रेम काढली. अरे ते काल एकदम झपकन ते आपण 3-4 वेळा हे काढलं ना इकडचं. काढ उघड करून काढ उघड लाव काढ लाव तर ते झपकन पाहणार. आणि आता हे 2च होते आपल्याकडे. मी काल किती शोधलं, कुठेच मिळालं नाही मला. नाश्ता रेडी होतोय. आज आहे चिला. चिला मी तेच विचार बोलत होते. चिला पण आज खूप वेगळ्या पद्धतीचा चिला आहे. म्हणजे गव्हाचं काय बोलतो मला, ज्वारीचं पीठ आणि बेसन. ज्वारीचं पीठ, बेसन, मीठ, कांदा. एकदमच छान झालं. मी बोलले आपण वेगळं केलं ना काहीतरी. बेसन आणि नुसतं टोमॅटो टाकतो ना, हे एकदम चविष्ट आहे. मला खूप आवडलं. चांगलं आवडलं. तुला पण घे जातलं परत ते बाय. काळजी. बल्ब घेऊन येशील? लावून ना, मी आणते समजा. सो सनी गेला आता क्लिनिकला. नायसा स्कूलमध्ये आहे आणि नाश्ता मस्त आमचा झालेला आहे. मी आज नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. मला खूप इच्छा आहे की मी काहीतरी चिकनमध्ये ग्रीनमध्ये बनवू. ग्रीन चिकन तर मी ऑफकोर्स तुमच्याबरोबर एकदा शेअर केले, पण मला ह्यावेळेस ना पालक यूज करायचं आहे. मी सनीला बोलले की मी आज ग्रीन चिकन करणार आहे, पण मी त्याला एकाही शब्दाने बोलली नाही की मी त्यात पालक टाकणार आहे. बिकॉज आय डोंट नो की त्याचा तो रिॲक्शन कसा असणार आहे. एनिवेज सो खूप लोकांनी बऱ्यापैकी काल मी काय म्हणतात एक शॉर्ट टाकलेला, त्याच्यात कदाचित पाहिलं असेल. बट मी आता थोडंसं बोलून रेसिपी शेअर करते तुमच्या बरोबर, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता. सो इथे मी आता कोलंबी करत ठेवली आहे. चिकनसाठी सर्वात आधी मी तेलामध्ये दालचिनी वेलची टाकून कांदा फ्राय करत ठेवला. त्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन करायचं आहे. इथे मी चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे. पालक सुद्धा मस्त धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे. सो मी काय काय टाकणार आहे ते मी सांगते. सो मी यात घेतलं आहे पुदिना, कोथिंबीर आणि मिरच्या, आणि त्याच्यात टाकणार आहे पालक आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला ग्राइंड करून घ्या. मसाल्यामध्ये मी घेतलं आहे गरम मसाला, हळद आणि थोडंसं लाल तिखट. आता ही जी पेस्ट आहे ती मी ह्यात टाकणार आहे. आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आणि हे सगळे मसाले टाकून थोड्या वेळ ह्याला मॅरिनेट करून घ्या. सो फायनली माय चिकन इज रेडी आणि खूप अमेझिंग झालेली आहे. पालकचा जो फ्लेवर आहे ते खूप छान. मला असं वाटतं कदाचित ग्रीन चिकन असंच बनवत असतील. आय डोंट हॅव दॅट मच आयडिया, कारण ना मी ह्याच्या आधी कधीच पालक यूज नाही केले. मी बाकीचे म्हणजे पुदिना पण नाही जास्त यूज केलाय, बट कोथिंबीर, मिरची हे सगळं मी यूज केलंय. आणि ही पालकमुळे त्याला एक मस्त थिकनेस थोडीशी आली आहे आणि छान टेस्ट लागते. आणि थोडेच मसाले टाकलेत, जास्त पण नाही, फक्त गरम मसाला टाकलाय. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ह्याच्यात अजून काय ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय ऍड करता येत असेल तर ते सुद्धा मला नक्की सांगा. सो वाजले आहेत 1:45 आणि आता नायसा येते. तिची स्कूल सुटते 12:15 वाजता आणि आज एवढं तिला लेट झालंय. आई गेल्यात तिला खाली घ्यायला. नायसा नाही आली. एवढं लेट का झाला? पाऊस खूप आहे ना. हा, नायसा स्कूल मध्ये राहणार आज? हो. बापरे. चला, नायसाच्या त्या आम्ही शूटला गेले का कुठे. काय काय पकडलं सांग. काय पकडलं बाबू? काहीतरी म्हणजे एवढ्या लवकर आत्ता आली 2 मिनिटं आधी. 1 तास नाही. नायसाला वेळ झाला. लेट का झाली तू?
एवढे लेट का? हा तुला लेट का झालं सांग? प्लॅनेट्स बघायचे. आई जेवते. जेवायचं आपल्याला नाहीसा. होम आता आहे लंच टाइम. मस्त रचनाने खूप सारे पदार्थ बनवले आहेत. खूपचे एक पदार्थ झाले आता. त्याच्यात अंड, कोलंबी म्हणजे खूप म्हणजे आहे बाकीचे प्रकार असं छोटे छोटेसे. नाश्ता पण थांबले, काल पण थांबलेली. बाबा येतील तेव्हा जेवेल. म्हणजे बाबा नाही येत मग ते मग उद्या जेवेल. काहीतरी चालू आहे. ऐसा पहिला हँड वॉश करा. आणि डब्बा कटवलाय. फोडणीचा भात पालणे ना तिकडे आणि थापटे. आईचं जेवण झालं. बाबा एवढी कटवली. फायनली आमची फीस्ट रेडी. वाजते संध्याकाळची 6:30 आणि चाललोय मी क्लिनिकला. त्याच्या आधी मस्त रचना माझ्यासाठी फ्रेश फ्रुट्स प्लॅटर. दिस इज नॉट न्यू टेक्निक ऑफ लिहिण्याचं असं काय नाही आहे. ते मग असेच कापून ठेवलेले. सनीला यायला वेळ होतं आणि युजली माहिती असेल केळं काय सफरचंद कापल्यावरती लगेच काळं होतं म्हणून त्याला थोडा वेळ मिठाच्या पाण्यात टाकलेलं. आता हे पूर्ण दिवस पुढच्या 12 hours पर्यंत ह्याचा कलर असंच राहील. काळा नाही होत. आई तुम्हाला पण घ्या. बाबांची कंप्लेंट. काय बोलतेस तू? चलो बाबा चालले क्लिनिकला. दे चलते बुक्स दे. अरे बुक्स दे म्हणते मी. पिया बाळांचा बाय चष्मी कराटे गलच्या समदायश्वरा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुनेमा. मोर्या मोर्या मी बाराने तू दिसे सेवा करूयाने जाणे अंग्याने माझे कोटाने कोटी मोरेश्वरा बा तुलाने तू घाल पोटी. आता वाजले आहे संध्याकाळचे 8:30. सनी गेला आहे क्लिनिकला. आमचं सुद्धा ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आवरून झाल्या आहेत. नाहीसाचं थोडंसं खेळण्यांचं क्लिनिंग वगैरे केलं आणि अभ्यास वगैरे झालाय. जेवली सुद्धा नाहीसा आणि आता ज्ञानाची आठवण आली आम्हाला. सो सनीला यायला अजून वेळ आहे. सनी युजली 10:30-11 वाजता वगैरे येतो. जेवण वगैरे तर सगळंच झालेलं आहे बनवून. म्हणून मग आता आम्ही चाललो आईकडे. सो लेट्स गो. चला. ज्ञाना इथे आली आहे आईकडे. आई जवळ राहते ना म्हणून मग ते आली आहे म्हणून मी तो एकही चान्स सोडत नाही की तिच्याबरोबर टाइम स्पेंड करता येईल. नाहीतर ती तिकडे गेल्यानंतर ऑफकोर्स तिकडे जाऊन पण मी तिला भेटू शकते. पण मग ते थोडंसं लांब आहे आणि नाही बोललो तरी नाही होत आमची भेट नाही होत. फोनवर आम्ही बोलतो पण असं तिला जवळ वगैरे नाही घेता येत. सो येस आय डोंट वॉन्ट टू मिस दॅट चान्स म्हणून आम्ही तर चाललो. चलो. काय झालं बाबा? बसते की नाही? नुसती उभीच दिवसभर उभी. माझ्या गोंडू आले. गोंडू नाहीसा जेवली. आले गोंडू. कुठे चालली तू उभी राहून? आणि किती छान फ्रॉक घातलाय. कुठे गेलेली तू बूर? ए बाबू बूर कुठे गेली तू? आता इंटरेस्ट नाही ते दीदीकडे लक्ष आहे सगळं. दीदीचं बघ. ए दीदी काय मग गा तू आई. तू गा ना.
मग नायसा पण कशी ऐकायची लहानपणी. बघ आता बघ दीदीकडे लक्ष आहे. ए कोंडू कुठे चालली तू? कुठे चालली? बघते बघ. ए बघते का दीदी? उभीच राहते ती बाबू. तिला चाली नाही येत अजून. ती लहान आहे अजून. ए गोंडू बाबा कुठे आहेत? गोंडूचे बाबा कुठे आहेत? आई मी अशी होती का? नाही सर सेम जोडी सेम आहे ना. डिफरन्स पण सेम. आम्हाला करायचं ना ते रिक्रिएट, पण कधी होईल काय माहिती. तेव्हा मी किती वर्षाची होती आई? हा त्या फोटोमध्ये जिथे बघ ना तुम्हाला कोट घातले, नारळाचं झाड, नायसाने फाल्गुनी ब्ल्यू कलरचा फ्रॉक घातलाय. सेम एज होता. तुझे केस होते तुझे, तिचे काय? सेम आहे ना. तू असंच केलं स्कूल मध्ये काय? मावशींना उलट बोलायची, टीचरचं ऐकायची नाही. टीचरने मला फ्रस्ट्रेटिंग निरोप पडला. हिला काय झाले का, भाऊ का बहिणी? त्यांना कळलं. प्रेम लगेच कमी झालं असं वाटलं असेल मला. तिथे जाऊन तिथे राग काढायची. आता ही पण किती पॉझिटिव्ह होते. तू ज्ञानावरच प्रेम करते, ज्ञानावरच प्रेम करते. ती पण लगेच डान्स करते. ती चिचू मोरा कर बाबू. पाणी पी पूर करून. नायसा कशी करायची ना. ती बाबू कशी बघते बघ कशी. चिचू मोरा कर बाबू. चिचू मोरा कशी करते? चिचू मोरा बाबा. स्थिर नाही पोरगी. ती कशावर पण डान्स करू शकते. बाबांची पोरगी शोभते तू. नायसू फुल मस्ती. आबा बघ आबा. ज्ञाना आजी कुठे? कुठे सावी बाबू? ए गोंडू सावी कुठे? सावीला बरं नाही. हो क्लायमेट चेंज. दाखव सावी दाखव. गोंडू ग. काका आमची ना आठवण येत ना. बरोबर आहे. नातींनाच फोन करतात. आमची आठवण नाही तुम्हाला. आईचं काय स्पेशल? किमा समोसे केलेत. सावीला घेतली मोठ्या बाबांनी. इथे मोबाईल मध्ये बघ. सावीला घेतली. नाही झालं बघून. झालं बघ त्याला बघून लगेच हे होते. ती मोठी बाबा आहेत ना. सावी कुठे? सावी चिची तोंडात ना टाकायचे बुबू. कुठे सावी? मोठे बाबा छोटे झाले. बाबा लवकर आलेत आज. तरी 11 वाजले.
आम्ही ज्ञानूला भेटला, ज्ञानू काही बोलत डान्स 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 बोलली, आमच्या पाठी लागलेली ती. कुठे नाहीसा नाहीसा कुठे वेगळंच ऍडजस्टमेंट. कुठे गेली जा आता पहिले हँड वॉश कर, तिथे धुळीत गेली तू. मस्त आहे बघ, अजिबात कुठेच त्याचं हे नाही, मार्क नाही राहिले. आता हे आपल्याला मेजरमेंट करायला लागेल. आम्ही कुठे मला नाही बोलवलं ना तू. कुठे जाणार का आपण, कुठे जाऊन आलो बोलते. नाही ती पुढचं बोलते फ्युचर वर ना. आपण उद्या चाललो नसीमाजीकडे राहिला. आणि बाबा कुठे जाणार मग. आपण बोलते ना ती, म्हणजे बाबा पण बोलली की नाही. आता वाजले आहेत 12:30 आणि फायनली द डे कम्स टू एन एंड. सो अशा पद्धतीने आज आम्ही आमचा दिवस स्पेंड केलेला आहे. आणि पूर्ण दिवस थकल्यानंतर आपल्याला एक रिलॅक्सेशनची गरज असते, जे आता आमचं बाहेर फिरायला चालू आहे टर्न बाय टर्न. कारण जसं की तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे आहे अगारोचा मसाजर. सो पूर्ण दिवस असं धावपळीचं झाल्यानंतर लास्टला जेव्हा झोपण्याच्या आधी आपल्याला एक मस्त मसाज मिळतं आपल्या पायांना, तो खूप अमेझिंग वाटतं. सो आता बसला आहे सनी, थोड्या वेळात मी सुद्धा बसेल करायला. चला कसं वाटतंय पूर्ण दिवस धावपळीचं झाल्यानंतर. सनीला तर खूपच छान वाटत असेल, कारण काल 24 आवर्स ड्युटी, म्हणजे आज 24 आवर्स ड्युटी करून आल्यानंतर इमिडिएटली तो गेलाय क्लिनिकला. बसला आहे नो बेड दिली असेल इथे, तर मी इथे झोप. हे ऍक्च्युली हे आपल्या बेडच्या जवळ असेल तर आपण हे असं झोपून सुद्धा करू शकतो, पण छान वाटत असेल ना, रिलॅक्सिंग. तिथे बसायचं नाहीये. पण या नोटवर आम्ही हा ब्लॉग एंड करतो. आणि काल जो मी आणलेला कफ्तान बघितल्यावर मला असं वाटलं किती लूज आहे, पण ऍक्च्युली असं पॅटर्न असतं, सगळं छान वाटतं, एकदम मस्त असं झोप पण छान लागते. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघा काय घ्यायचं. Till then, bye, take care and live, laugh and love. 12:30 वाजले रात्रीचे. हो पण सगळे झोपले, तुझ्यात कोणती एनर्जी.